तर रवींद्र चव्हाण हे भाजपचे 12वे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होणार आहेत। 11 जानेवारीपासून चव्हाणांकडे भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा आहे। 1980च्या स्थापनेपासून भाजपत दरवेळी नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जातो असा इतिहास आहे। गेल्या 45 वर्षात 12 जणांना प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे। यात उत्तमराव पाटील आणि सूर्यभान वहाडणेंनी सर्वाधिक 6 वर्ष प्रदेशाध्यक्षपद भोगलं, तर देवेंद्र फडणवीस सर्वात कमी म्हणजेच 1 वर्ष 270 दिवस प्रदेशाध्यक्षपदी होते। तर आपण भाजपच्या आतापर्यंतच्या प्रदेशाध्यक्षांवर एक नजर टाकूयात। 1994 मध्ये सूर्यभान वहाडणे, 2000 मध्ये पांडुरंग फुंडकर हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते। 2004 मध्येच नितीन गडकरी देखील या पदावर आले। 2010 मध्ये सुधीर मुनगंटीवार यांची निवड झाली, तर 2013 मध्ये देवेंद्र फडणवीसांची या पदासाठी निवड झाली। 2015 मध्ये रावसाहेब दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते। 2019 मध्ये चंद्रकांत पाटील यांच्या नावाची घोषणा यासाठी करण्यात आली होती। 2022 मध्ये चंद्रशेखर बावनकुळेंची निवड प्रदेशाध्यक्षपदी झाली आणि आता 2025 मध्ये रवींद्र चव्हाण हे भाजपचे 12वे प्रदेशाध्यक्ष होतील।